Don't die in a dry place. कोरड्या जागी मरू नका. We'll open our Bibles to Psalm chapter 42 verse 1. As the deer pants for the water brooks, so pants my soul for you, O God. स्तोत्रसंहिता 42:1 मध्ये लिहिलंय, जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. Praise God. देवाला धन्यवाद. And so today we are going to look deeper into this word panting. आणि आज आपण थोडंसं खोल बघू. हा जो शब्द इथे लिहिलेला आहे, धापा टाकणं किंवा तडफडणं, व्याकुळ होणं, याचा अर्थ काय. And we will try to understand what David was really after. आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू की दावीद नेमकं कशाच्या मागे होता. And what was his struggle? आणि त्याचा संघर्ष काय होता, त्याला हवं काय होतं नेमकं. What was David's feeling? दावीदाच्या भावना त्यावेळेला काय होत्या, त्याला काय वाटत होतं त्यावेळेला. What was he really crying about? हे विधान करताना तो कशाविषयी नाही एवढं रडत होता, त्याला काय म्हणायचंय, त्याला काय हवंय. And what does this mean to us as well? आणि आपल्याला पण याचा काय अर्थ लागतो. Because we also feel dry at times. का कधी कधी आपल्याला पण कोरडं पडल्यासारखं वाटतं. So let's find out. तर आपण शोधून काढू. Because कारण how you respond तुम्ही ज्या रीतीनं प्रतिसाद द्याल in the dry places, त्या कोरड्या जागी ज्या रीतीनं तुम्ही प्रतिसाद द्याल, it will determine whether you wither or whether you will find the stream again. त्यावरून ठरेल की तुम्ही कोरडेच राहणार आहात का परत तुम्हाला तो पाण्याचा झरा सापडणार आहे. Amen. आमेन. The deer is not running for fun. कारण की इथे हे हरण किंवा ही जी हरिणी धावतीये, ती गंमत करायला धावत नाहीये. It's not running because it is feeling energetic. आणि ही हरिणी अशासाठी धावत नाहीये की तिला फार ऊर्जावान वगैरे वाटतंय म्हणून ती धावती, असं नाही. Or it's got good legs. किंवा त्या हरिणीचे पाय चांगले आहेत आणि म्हणून त्या दिवशी ती गंमत करून पळतीये. No, but it is running for life. ती जीवासाठी पळतीये. And it is hearing the sound of the water. आणि पाण्याचा आवाज त्या हरणीला ऐकू येतोय. And since it hears the sound of the water, आणि त्या हरणीला पाण्याचा आवाज ऐकू येत असल्यामुळे it is panting, but it is not stopping. ती तडफडतीये, ती धापा टाकतीये, पण ती थांबत नाहीये. It keeps running. धावतच राहतीये, धावतच राहतीये. Because it knows, कारण तिला माहित आहे, if I stop here, जर मी इथे थांबले I will surely die. तर नक्की मी मरणार आहे. Your stopping will kill you. आणि तुझं असं थांबणं तुला ठार मारेल. Your panting will take you to the living water. पण अशा तू धापा टाकल्या आणि तडफडली तर तुला जिवंत पाण्याकडे नेलं जाईल. कारण the deer says, हरणी म्हणते, if I want to live, जर मला जगायचं I आहे have to reach to the water. तर मला पाण्यापर्यंत पोचावं तर लागेल. And so it says, म्हणून ते म्हणतं, as long as I have legs to carry me, जोवर मला पाय आहेत, ते पाय मला उचलणारे, I will go to the water. तर मी पाण्याकडे जाणार. As long as you have got the voice in you, जसं तुमच्यामध्ये सुद्धा जोवर हा आवाज आहे, that voice will take you to the living waters. हा आवाज तुला जिवंत पाण्याकडे नेईल. As long as you have good hands to lift up, जर तुझे हात चांगले वर करता येतात, God will hear you. देव तुझं ऐकेल. Heaven will open for you. स्वर्ग तुझ्यासाठी उघडेल. Yes, you are restless. हा, तू अशांत आहेस, You are panting. अस्थिर आहेस, बेचैन आहे, धापा टाकतोय, But that is the only way you can reach the water. तडफडतोय, तुला स्वस्थता नाहीये. पण तीच एक रीत आहे त्या पाण्यापर्यंत पोहोचायची. So the deer says, I will not stop. तर ते हरिण म्हणतं, मी नाही थांबणार. I will fight through the pain. मी जाणार, या वेदनेतनं मी लढाई करून I जाईन. will fight through the fear. आणि या भीतीतनं मी लढा देऊन जाईन. I will fight through the exhaustion. आणि या सगळ्या थकव्यातनं मी लढा देऊन जाईन. I will pant until I get there. आणि जोर मी तिथे पोहोचत नाही तोवर मी अशीच व्याकुळ राहीन, धापा टाकत राहीन, पण मी पोहोचणार जरूर. So that is not a comforting running. तर हे जे धावणं आहे तिचं, ते काही सौख्याचं नाहीये. It is painful running. वेदना आहे, त्याच्यात वेदना, दुखरा आहे. But that is where you can reach the waters. पण मग तिथेच त्याच रीतीने तुम्ही पाण्यापर्यंत पोहोचू शकता. The deer, it has desperation with direction. त्या हरणीमध्ये व्याकुळता आहे, पण त्या व्याकुळतेला एक दिशा आहे की ही दिशा धरून मी व्याकुळतेत तिथपर्यंत पोहोचणार आहे. Amen. आमेन. You have a purpose, you have a goal, you know where to go. तसं तुला एक संकल्प आहे, तुझ्या जगण्याला एक संकल्प आहे, एक ध्येय आहे, एक हेतू आहे. तुला माहित आहे कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. You know the name of Jesus. तुला येशूंचं नाव माहिती आहे. You know the word of God. तुला देवाचा शब्द माहिती आहे. You know this church. तुला हे चर्च माहिती So आहे. your direction is correct. तर तुझी दिशा बरोबर आहे. So in that desperation, तर त्या व्याकुळतेत keep to your direction तुम्ही तुमची दिशा धरून चाला, and you will reach to the water. म्हणजे तुम्ही पाण्यापर्यंत पोचाल. And that's how David felt.
दाविदाला असंच वाटलं And that's how your soul feels आणि तसंच तुमच्याही जीवाला वाटतं when you are in a dry place. जेव्हा तुम्ही कोरड्या जागेत अडकता तेव्हा. And that's the message for tonight. आणि आज रात्रीचा हाच उपदेश आहे Don't die in a dry place. की कोरड्या जागेत मरू नका. Amen. आमेन. Don't give up because you can't feel good or don't feel God is there. आणि तुला हे जाणवत नाहीये की त्या परिस्थितीत देव आहे म्हणून हार मानायची गरज नाही. Don't stop running. आणि धावायचं थांबू नको ना. Keep running. पळायचं थांबू नको, पळत राहा. The journey may be hard, प्रवास अवघड असेल but पण you will reach the waters. पोहोचशील तू वाण्यापर्यंत. And that's what Psalm 42:1 says. आणि स्तोत्र 42:1 मध्ये त्याचाच उल्लेख The आहे. deer doesn't stop in the dry place and किती say हरणी कोरड्या जागेत थांबून असं म्हणत नाही that I will give up की मी now. हार मानणार आहे आता बास. No, it says I will keep running. ती हरणी म्हणते मी धावत राहणार आहे, As मी हार long as मानणार I've नाही. got legs, I will keep running. जोपर्यंत मला पाय आहेत मी धावणार आहे. Amen. Amen. As long as you can breathe, keep running. जोर तुमचा श्वास चालू आहे धावत राहा. As long as you have a voice, keep praying. आवाज चालू आहे तोवर प्रार्थना As करत long राहा. as you have mouth, keep praising. जोर तोंड आहे स्तुती करत राहा. As long as you have knees, keep worshiping. जोर गुडघे शाबूत आहेत आराधना करत राहा. As long as you have eyes, keep reading the Bible. जोर डोळे आहेत बायबल वाचत राहा. If your soul is still panting, जर तुझा जीव अजून पण धापा टाकतोय then your purpose is still alive. याचा अर्थ तुझा संकल्प अजूनही जिवंत आहे You are not dead. आणि तू मेलेला नाहीये. Yes, you are just dried up but हा. not dead. तू कोरडा झालाय सुकलाय थोडा तू पण मेला नाहीये अजून. That's the difference. हा फरक आहे. So don't die before you really die. तर मरण्या अगोदर मरू नको ना. एक दिवस ठरलेला आहे तो यायच्या अगोदर मरतो कशाला. You might be in a dry place, but elsewhere there is rivers of which are flowing. तू त्या वेळेला कोरड्या जागी असशील पण इतरत्र आहे ना पाणी ते शोध आणि तिथं जा. So desperation is not defeat. तर व्याकुळता म्हणजे पराजय नाही. Your direction will defeat you. तुझी दिशा तुला पराजयी But करेल keep your eyes focused on Jesus. पण तुझे डोळे येशूंवर केंद्रित ठेव. Amen. आमेन. Because God hears the panting heart. कारण की देव धापा टाकणारं हृदय देव ऐकतो. And for that deer, आणि त्या हरणासाठी the water is life. पाणी जीवन आहे. त्या हरणासाठी पाणी जीवन आहे. No water, sure death. पाणी नाही 100% मरण आहे. And for the believer, आणि बिलीवर माणसासाठी पण God is the living water. देव जिवंत पाणी आहे. No God, देव नाही your soul will dry up तुझा जीव कोरडा होईल and your spirit will die. आणि आत्मा मरेल. Amen. आमेन. If you have God, जर तुझ्या सोबत देव आहे you will be alive तर तू जिवंत राहशील because my God is the living water. कारण माझा देव जिवंत पाणी आहे. Praise God. हालेलुया. And so the water and the panting is not about natural thirst. तर पाणी आणि धापा टाकणं नैसर्गिक तहानेविषयी नाहीये. It's about soul survival. तर तिचा जीव तिला टिकायला हवा आहे. तिचा जीव तिला जिवंत ठेवायचा आहे. Amen. आमेन. And so the deer is just a picture of it. तर हरण एक चित्र आहे त्याचं. And the real message is this, आणि खरा उपदेश यात असा आहे that my soul pants for you, O God. की माझा जीव तुझ्यासाठी तडफडतो दे बापा. Not just for blessings, फक्त आशीर्वादांसाठी नाही not just for comfort, आणि फक्त सौख्यासाठी नाही not just for answers, फक्त उत्तरांसाठी नाही but for you. तुझ्यासाठी मला तू हवायस. For मला you. देव हवाय. Amen. आमेन. Because you are the water I need. कारण तूच पाणी आहेस हे मला गरजेचं आहे. When the soul starts panting, जेव्हा तुझा जीव असा तडफडायला लागेल the ना only answer in the whole world is the presence of God. अख्ख्या जगात एकच उत्तर आहे त्याचं देवाचा सहवास. जीव तडफडतो माझा जीव गुदमरतोय देवाचा सहवास हे एकच उत्तर आहे त्यावेळेला. Nobody should pray for you. तुझ्यासाठी कोणी प्रार्थना करायची God गरज has नाही. given you a mouth. देवाने तुला तोंड दिलंय ना. हा दिलंय ना. When I'm panting, I need to go to God. मी धापा टाकायला लागलो ना की मला देवाकडे जायची गरज असते. When you're frustrated, meet God. वैताग आला ना की देवाला भेट. When you're anxious, meet God. चिंता व्हायला लागली ना की देवाला भेट. When you don't find the answers for your questions, meet God. तुझ्या प्रश्नांना तुला उत्तरं सापडली नाहीत ना तर देवाला भेट. Praise God. Amen. I came here to preach to someone who is in a dry place. आणि नक्की मी आज अशा कुणाला तरी उपदेश करायला आलोय की जो कोरड्या जागेत आहे. Don't die there in that dry place. त्या कोरड्या जागेत मरू नको. Amen. आमेन. Don't just fake it and pretend that everything is all आणि right. ढोंग नको करू. सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे असं ढोंग करायची गरज नाही. Get up and find your God. उठ तुझा देव तू शोध. Amen. तुझा देव तू शोध. Go pant after it. जा ना धापा टाक ना देवा मागे. Go cry before जा ना Him. रड ना. थोडे Go हसू meet घे. God.
गिरने दे थोड़े आंसू, रड थोड़ा प्रभु के सामने. Because only the living waters will bring back your soul to life. जिवंत पाणीच तुझ्या जीवाला परत आणणार आहे जीवनाकडे. Amen. आमेन. And so there are times कधी कधी अशी वेळ येते you need to seek God for your own self. तुला स्वतःला स्वतःसाठी देवाला शोधावं लागेल. Yes, you can go to your pastor. हा, तुम्ही तुमच्या पास्टरांकडे जाऊ शकता, You म्हणाय can नाही. go to a man of God. तुम्ही एखाद्या देवाच्या सेवकाकडे जाऊ शकता, कधी कधी नाही असं नाही. बिंग अ पास्टर, आय एम टेलिंग यू ऑनेस्टली, कधी कधी तुम्ही पास्टरांकडे सेवकांकडे जाऊ शकता. But you need to start with God. पण तुला स्वतःला देवासोबत सुरुवात करावी लागेल. तुला स्वतःला म्हणजे I am टाइम telling निकाल के मुझे बैठना पडेगा. You don't need peace in your situation. तुला तुझ्या परिस्थितीत शांतीची गरज नाही. You need God in your situation. तुझ्या परिस्थितीत तुला देवाची गरज आहे. आणि आपण देव सोडून सगळीकडे जातो. You don't need joy in your situation. तुझ्या परिस्थितीत तुला आनंदाची गरज नाहीये. You need God of joy तुला in your देव, situation. आनंदाचा देव गरजेचा आहे. आमेन. So don't ask for deliverance just so that you can rest. तर सुटका अशासाठी मागू नका की सुटका मिळाली की मी आराम करीन. Ask for it that you may be able to worship God. मला सुटका अशासाठी दे की मला परत तुझी आराधना करता यावी. If your soul is panting, तुझा जीव जर असा तडफडला you don't need more things. तर तुला अजून गोष्टींची गरज नाही. You need more of God. तुला अजून देवाची गरज आहे. तुला दोनाच्या चारा घरांची गरज नाही. You need तुला more of God. देवाची गरज आहे. So seek God not only when you are in trouble, तर त्रासांमध्येच देवाला शोधत येऊ नका. seek God when you are spiritually dry also. आध्यात्मिक रीतीनं कोरडेपणा आला ना तेव्हाही देवाला शोधत यायचं. When God is your pursuit, देव आणि एकमेव देव जर तुझं ध्येय आहे, every hindrance will find its place. प्रत्येक अडचणीला आपली जागा शेवटी सापडते आणि तुझा मार्ग. Everything else will find its place. सगळ्याला आपली जागा सापडते आणि तुझा मार्ग मोकळा होतो. तर Because तुझा when you मार्ग, take care of God, God will take care of everything that will hinder you. कारण तू देवाला जर सांभाळलं ना तर देव तुला ब्लॉक करणाऱ्या, अडचण करणाऱ्या सगळ्याला सांभाळून घेईल. Amen. That's why I love the temple of God. म्हणून माझं देवाच्या मंदिरावर प्रेम आहे. माझं प्रेम आहे देवाच्या मंदिरावर. Because nothing replaces the altar where burdens are broken. कारण ज्या वेदीवर बंधनं तुटतात आणि ओझी जातात त्या वेदीची जागा कोणी नाही घेऊ शकत. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, Deliverance is not for luxury. सुटका सौख्यासाठी दिलेली नाही. It is for worship. सुटका आराधनेसाठी दिली. तेरे को इसके लिए छोड़ा और बचा है कि तू प्रभु की आराधना So करे. blessing is not for luxury. आशीर्वाद तू आरामानं ताणायला दिलेले नाही, It's for worship. आराधनेसाठी दिलेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.